शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी अविनाश. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ झेंडू उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पाठीमागच्या अनेक दिवसांपासून आपण सातत्यानं वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे जाऊन फुल शेतीमधलं नेमकं अर्थकारण काय, त्याची गणित काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला या फुल शेतीमधल्या नवनवीन झेंडूच्या व्हरायटींच्या संदर्भात देखील आपण बोलत आलोय. आणि आजचा व्हिडिओ देखील तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण आता पुन्हा एकदा मार्केटमध्ये एक झेंडूची अतिशय सशक्त, ताकदवान, देखणी, गुणवत्तापूर्ण आणि शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळवून देणारी व्हरायटी मार्केटमध्ये येते आणि ज्याचं नाव आहे पुष्पा येलो. होय, खरं तर मध्यंतरी आलेल्या चित्रपटामध्ये जो डायलॉग होता पुष्पाचा की झुकेगा नहीं साला, अगदी त्याप्रमाणे कुठल्याही वातावरणामध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि विशेषतः उद्या येणाऱ्या हंगामामध्ये वातावरणाला कुठल्याही परिस्थितीमध्ये न झुकणारी आणि शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न देणारी व्हरायटी पुष्पा येलो मार्केटमध्ये येते. आणि ही व्हरायटी दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या कंपनीची नाही, तर आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ज्या कंपनीच्या या अगोदर देखील आपण अनेक व्हिडिओमध्ये भेटलोय, बोललोय, त्या संदर्भाने चर्चा केली. मग तो ड्रीम येलो असेल, प्राईम ऑरेंज असेल, यश येलो असेल, यश ऑरेंज असेल, श्रावणी येलो असेल, अशा वेगवेगळ्या संदर्भानं खरं तर आपण त्या बोललोय, चर्चा केलीत. तुम्हाला ती व्हरायटी मी दाखवले. नुकतंच आपण बेगमपूरचे सुप्रसिद्ध शेतकरी बालाजी लोकर यांच्या शेतामध्ये ड्रीम येलोच्या संदर्भाने व्हिडिओ केला, ज्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात देखील अतिशय सशक्त अशा पद्धतीचा प्लॉट आणलाय. आणि मग वेगवेगळ्या हंगामामध्ये शेतकऱ्याला यशस्वीपणे उत्पादन देणारी, अर्थात त्याचा दर काय मिळावा हे जरी आपल्या हातात नसेल तरी चांगली गुणवत्तापूर्ण व्हरायटी निवडून त्यातून उत्पादन घेणं हे आपल्या हातामध्ये कायम राहिलंय. त्यामुळं गुणवत्तापूर्ण व्हरायट्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आलो. आणि त्यामध्ये ही आर्डोर सीडची पुष्पा नावाची जी व्हरायटी आहे येलो कलर मधली, ती उद्या मार्केटमध्ये या उद्याच्या सीझनमध्ये आपल्याला भेटणार आहे. आणि मग ती नेमकी व्हरायटी काय आहे, आणि आता सध्या ड्रीम येलो हा झेंडू आर्डोर सीडचा मार्केटमध्ये अक्षरशः त्यानं दबदबा निर्माण केलाय, अक्षरशः डंका वाजवलाय. कारण उंची वाढ, फुटवा अतिशय चांगला, किपिंग क्वालिटी अतिशय चांगली, कॉम्पॅक्ट साईजचं फुल, पावसात भिजलं तर देखील मार्केटला आहे असं चमक असणारं, तुम्ही गोणीत भरून नेलं तर देखील ओतल्यावर पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये अतिशय सशक्तपणे येणारं फुल म्हणून ड्रीम येलोची ओळख होती. आणि त्याच ताकदीचा, त्याचाच छोटा मोठा भाऊ म्हणून खरं तर एक्स्ट्रा प्रो अशी व्हरायटी खरं तर मार्केटमध्ये येते. आणि त्या व्हरायटीच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आर्डोर सीडचे सर्व विकास नरवडे सर आहेत. सर, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि खरं तर मी म्हणालो तसं यश येलो असेल, यश ऑरेंज असेल, श्रावणी येलो असेल, ड्रीम येलो, प्राईम ऑरेंज या व्हरायटीने मार्केटमध्ये अक्षरशः नाव कमवलंय. आणि हे होत असताना आणि आता ड्रीम येलो पीक पिरियडला असताना ही नवीन पुष्पा येलो नावाची व्हरायटी आणण्याचं नेमकं कारण काय? खरं तर झेंडूचा सीझन हा श्रावण, गणपती आणि दसरा, दिवाळी हा सगळ्यात मोठा सीझन आहे. आणि हा सीझन नेमका पावसाळी सीझन आहे. तर पावसाळी सीझन म्हटलं की पावसात रोगाचं प्रमाण जास्त. तर आपण आजपर्यंत झेंडूच्या जास्तीत जास्त रोगप्रतिकारक्षम असणाऱ्या व्हरायटी आणल्या मार्केटमध्ये. आणि वातावरण रोज बदलत चाललंय, तर वातावरण बदलतंय, रोग वाढतायत आणि आपण त्याच्यापेक्षा चांगलं रोगाला प्रतिकारक असणाऱ्या व्हरायट्या देतोय. तर ह्या दोघांच्यात आपली फाईट लागली. तर आपण चांगली सशक्त व्हरायटी आणतोय आणि वातावरण चेंज होतंय, अजून त्याच्यावर रोगाचं प्रमाण वाढतंय. अजून मग त्याच्या पुढं काय, तर मग R&Dला कायमच आम्हाला चॅलेंज असतंय की R&D लेवलला नवीन व्हरायटी आणताना रोगप्रतिकारक क्षमता आता सध्याच्या वातावरणात टिकणारी, रोगाला सशक्त अशी व्हरायटी द्यायचा प्रयत्न करतोय आपण. आणि त्यात ही पुष्पा येलो ही व्हरायटी आजपर्यंत असणाऱ्या सगळ्या झेंडूच्या व्हरायटीत सगळ्यात रोगाला दणकट अशी व्हरायटी आहे. आपण इथं बघू शकतोय, हिचे जर ग्रीनरी आणि फुलात झाडातली ताकद बघितली तर झाड बघूनच लक्षात येते आपल्याला की ह्याच्यात रोगप्रतिकारक क्षमता एकदम स्ट्रॉंग आहे, एकदम ताकदवान आहे. अगदी. आणि खरं तर तुम्ही म्हणाला तसं थोडंसं वेगळं दिसतंय, म्हणजे ह्याची पानं बघितली, याची हिरवापणा बघितला, कारण ट्रायलला पलीकडं इतर व्हरायटी आहेत, अलीकडे ही व्हरायटी आहे, तर पानांमध्ये देखील तो फरक दिसतोय. थोडा तिकडं पोपटी कलरची पानं आहेत, तिकडं पूर्ण गडद हिरवी पानं आहेत. आणि ह्याचं झाडाचं स्ट्रक्चर बघितलं, फांद्यान फुटवे बघितलं तर ते आचाट दिसत आहेत. त्यामुळे निश्चितपणानं तुम्ही म्हणताय तशी रोगप्रतिकारक क्षमता यामध्ये चांगली आहे. फुलांमध्ये काय फरक आहे का? कारण ड्रीम येलोचं फुल मार्केटमध्ये खूप चाललं, खूप व्यापाऱ्यांनी त्याला पसंत दिली, तर हे काय त्यापेक्षा वेगळं आहे का? मग त्याच्या जवळ जाणं काय आहे? फुलांमध्ये काय फरक आहे? फुलाच्या बाबतीत बघायला गेलं तर फुल हे कॉम्पॅक्ट बॉल सेगमेंट असंच आहे, जे आज ड्रीम येलो, यश येलोची फुलं आणि हे फुल मिक्स केले तर ओळखणार नाही. आणि एकदम कॉम्पॅक्ट असंच फुल आहे. ह्याची पण पाकळी जी आहे ती अगदी प्लास्टिकगत, रबरगत एकदम चिवट अशी आहे की जे पावसात भिजलेलं फुल जरी मार्केटला गेलं तर हे फुल खराब होणार नाही. पण इतर ज्या व्हरायटी आहेत किंवा आत्तापर्यंत जे ड्रीम येलो, यश येलो आहे ह्याच्यापेक्षा ह्या फुलातलं जर बघितलं तर चमक आणि शायनिंग अजून चांगली आहे. त्यामुळे मार्केटला अजून चांगली मागणी राहणार, यात काय
शंका नाही. म्हणजे ते मोबाईल सारखं प्रोमॅक्स वर्जन तुम्ही त्याचं खरं तर तयार केलंय. याचा हंगाम काय पकडला पाहिजे शेतकऱ्यांनी, असं वाटतंय का पुन्हा ही ड्रीम येलो सारखी सर्व पद्धतीच्या हंगामामध्ये चालते? हंगाम काय याचा विशेष? वर्षभर ही व्हरायटी चालणार आपल्याला. हम्म. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा पूर्ण वर्षभर आपल्याला ही व्हरायटी कधीही आपण लावू शकतो. पुन्हा खरं तर ह्याच्यामध्ये जर गेला तर तुम्ही R&Dचं बोलला आता की रिसर्च सेंटरला आपण सातत्यानं नवीन पद्धतीचे प्रयोग करून शेतकऱ्याला काहीतरी नवीन गोष्ट देतोय. तुम्ही सांगितलं आता ह्याच्यामध्ये दणकटपणा आहे, ह्याच्या फुलामध्ये चमक वेगळी आहे, पुन्हा वर्षभर जाणार आहे. अजून जर काही यातले बारकावे जर काही सांगायचे असतील शेतकऱ्यांना तर ते काय बारकावे सांगता येतील ह्या फुलशेतीमधलेही आणि विशेषतः ह्या व्हरायटीमधलेही? तर मार्केटला नेमकं पावसाळ्यात मिडियम फुल जास्त चालतंय आणि ही व्हरायटी मिडियमच फुल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला उत्पादन जास्त आहे. कारण वाढ, उंची, फुटवा आणि या झाडाची काळोखी ही दणकट आहे आणि याला उत्पादन जास्त राहील. खरं तर अविनाशजी, या झाडात आपण बघतोय रोग प्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग हा अट्टास का, तर पावसाळ्यात जर रोग नाही आला, करप्याला बळी नाही पडलं, रोगाला नाही बळी पडलं तर झाड जास्त दिवस चालणार. आणि झाड जास्त दिवस चाललं तर जास्तीचे 4 तोडे एक्स्ट्रा होणार. त्यामुळं शेतकऱ्याचं उत्पादन जास्त मिळणार. आणि ह्या झाडाचं जास्त दिवस चालायचं प्रमाण आणि रोगाला कठीण असल्यामुळं अगदी हलका शेतकरी असला, एखाद्या शेतकऱ्याला वेळेत फवारणी करणं झालं नाही, पाऊस कंटिन्यू चालू राहिला आणि फवारणीचं जर मागं पुढं झालं तरी पण ही रोगाला तग धरणार, म्हणजे रोगाला बळी पडणार नाही, तग धरून राहणार अशी ही व्हरायटी आहे. अगदी. आणि खरं तर फुलांमध्ये फरक नाही म्हणला तुम्ही. उद्या ह्याची मार्केटमधली मागणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे शेतकऱ्याला हा अट्टास असतो की पिकवतो बाबा आम्ही चांगली, पण बाजारामध्ये मागितलं जाईल का नाही, तर उठाव कसा राहिला वाटतं बाजारामध्ये? उठाव नक्कीच ह्याला चांगला राहील. कारण ही व्हरायटी ही कॉम्पॅक्ट आहे, बॉल सेगमेंट आहे, पाकळी जी रबरगत आहे आणि पावसात भिजलेलं फुल जरी आपण भरून लांबच्या मार्केटला पाठवलं तरी पण तिथं 2-3 दिवस फुल चांगलं राहतंय. अगदी व्यापाऱ्यांना माल किरकोळ गिरायकाला विकणं आणि तिथून हार करून ते देवाला फोटोला जाणेपर्यंत हे जे फुल चांगलं राहतंय. ॲक्च्युली फुल कुठलंही फुल असलं तर ते फुल मोठ्या मार्केटमधनं किरकोळ व्यापाऱ्यापत्र जाऊन तेथून त्याचे हार बनवून ते फोटोला लागले पाहिजेत आणि त्या फोटोला 2 दिवस ते फुल चांगलं राहिलं पाहिजे. आणि ही जी सायकल आहे, ही सायकल ह्या व्हरायटीत जबरदस्त राहील. फुल हे 3-4 दिवस चांगलं राहणार आणि कॉम्पॅक्टनेस, याचा किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळं फुल ताजंतवानं राहतंय, 3-4 दिवस फुल खराब होत नाही. खरं तर अविनाशजी, ही व्हरायटी आणण्यामागचं मेन कारण म्हणजे आज आपण बघतोय ड्रीम येलो एवढी लोकप्रिय अशी व्हरायटी आहे, यश येलो लोकप्रिय व्हरायटी आहे. ह्या व्हरायटीने आजपासून उत्पादन चांगलं दिलं, वाढ, उंची, फुटवा चांगला दिला, व्यापाऱ्यांच्याकडून चांगली मागणी आली. आणि त्याच्या पुढचं नवीन काय, तर कायमच आपण पुढचा विचार करतोय की शेतकऱ्यांना उद्या काय नवीन अडचणी येत आहेत, नवीन काय चॅलेंज येतंय, निसर्ग बदलतोय, वातावरण बदलतंय आणि त्या वातावरणाला फाईट करणारी ताकदीची व्हरायटी म्हणून आपण पुष्पा येलो ही व्हरायटी आणली. त्यामुळे ही व्हरायटी जी आहे, ही व्हरायटी येणाऱ्या नवीन वातावरणाला फाईट करणारी व्हरायटी आहे. रोज वातावरण चेंज होते, दररोज करपा-बुरी दावणीसारखे रोग वाढतायत, शेतकऱ्यांचे प्लॉट फेल जाण्याचं प्रमाण वाढतंय. नवीन व्हरायट्या किती रोगाला दणकट दिल्या तरी पण अजून बरेच आपण समाधानी नाही. कारण शेतकरी माझा बऱ्याच वेळेला नुकसानीत जातोय, बऱ्याच वेळा प्लॉट फेल जातात. तर त्यांच्यासाठी अजून त्याच्या पुढचा वाण, त्याच्या पुढची व्हरायटी जी रोगाला अतिशय दणकट, वेगवेगळ्या बदलत्या वातावरणाला ताकदीनं उभा राहणारी अशी पुष्पा येलो ही व्हरायटी आपण मार्केटला देतोय. अगदी. आणि मला वाटतं ह्याची पुन्हा लागवड वगैरे सगळं हे पूर्वीच्या व्हरायट्यांसारखंच आहे. त्यातलं अंतर असेल किंवा बाकीच्या ज्या त्याची काळजी घेणं आहे, त्याची लागवड करणं आहे, मला वाटतं हे ज्या जुन्या व्हरायट्यांमध्ये आपण बोलत आलोय त्याच गोष्टी ह्याच व्हरायट्यांमध्ये असणार आहेत. त्यामुळं खरं तर ही सगळी माहिती तुम्ही नेहमीच माझ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता विकास सरांनी सांगितलं तसं मूळच यश येलो असेल किंवा ड्रीम येलो असेल, या आर्डोशीरच्या व्हरायट्या मार्केटमध्ये अतिशय चांगलं नाव कमवतात. व्यापाऱ्यातून त्याला मोठी मागणी आहे. ह्याचं कारण मगाशी सरांनी बोलता सांगितलं की मेन व्यापारी जो आपल्याकडून माल उचलतोय तो व्यापारी खालच्या व्यापाऱ्यांना आणि त्या छोट्या व्यापाऱ्याकडून विक्रेत्याकडून ग्राहकांपर्यंत हा माल पोहोचल्यानंतर हा कधी पूजेला जाणार आहे, कधी हार म्हणून वापरता येणार आहे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्राहक वापरत असताना त्याला शेवटच्या तळाला जर सुंदर फुल मिळालं तर त्याची या फुलाच्या संदर्भातली मागणी वाढणार आहे. ती मागणी मार्केटमध्ये येणार आहे, मार्केटमधली वाढती मागणी शेतकऱ्याला पैसे देणार आहे. त्यामुळे निश्चितपणानं शेतकऱ्याला फायदा करून देणाऱ्या ह्या व्हरायट्यांमध्ये आता पुन्हा एका नव्या व्हरायटीची भर पडते, ती म्हणजे पुष्पा येलो.
खरं तर नावातच झुकेगा नाही ही व्हरायटी आहे आणि ती शेतकऱ्याला निश्चितपणानं कुठे झुकू देणार नाही. शेतकऱ्याला चांगला फायदा देणारी व्हरायटी असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्डोशीरच्या कायम व्हरायट्यांचं एक वैशिष्ट्य राहिलं की या व्हरायट्यांमध्ये मेल फिमेलमध्ये एक क्लोन असतो, तो निश्चितपणानं जंगली वापरला जातो. त्यामुळं अतिशय सशक्त अशा पद्धतीने ह्या व्हरायट्या रोगाला राहतात. वादळ पावसाळा ह्या व्हरायट्या राहत आले. खरं तर मी आत्ता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटची अजून पालवणी देखील झालेली नाही. म्हणजे आता हे सुरुवातीचा काळ आहे, अजून पहिलाही तोडा खरं तर या प्लॉटचा झाला नाही. तोपर्यंतच मी हा व्हिडिओ बनवतोय, कारण उशीर नको व्हायला आणि तुम्हाला असं नको वाटायला की या हंगामाची संधी आपली चुकायला लागली. हे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी मला जो प्लॉट उपलब्ध झाला त्या प्लॉटमध्ये येऊन खरं तर मी अशा पद्धतीने हा व्हिडिओ त्या ठिकाणी तयार करतोय. लवकरच या संदर्भातल्या बाकीच्या अपडेट तुम्हाला मिळणार आहेत. तो नंबर देखील मी या व्हिडिओच्या खाली देतोय. तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे सीड्स कसं उपलब्ध होईल, कुठे उपलब्ध होईल, कुणापाशी मिळेल, ही सगळी चौकशी तुम्ही निश्चितपणानं करू शकता. परंतु उद्याच्या हंगामामध्ये तुम्ही लागवड करत असताना तुमच्या सगळ्यांच्या समोर आर्डोशीरचा ड्रीम येलो असेल, यश येलो असेल किंवा प्राईम ऑरेंज असेल, ही सगळी पर्याय असणारच आहे. परंतु त्यासोबत ही पुष्पा येलो नावाची व्हरायटी देखील निश्चितपणानं तुम्ही त्याचा ट्राय करायला हरकत नाही. अतिशय रोगाला दणकट, पावसाळ्यामध्ये जे मगाशी ह्यांनी सांगितलं की भुरी, करप्या यासारखे रोग येतात, त्या रोगाला अतिशय सशक्त अशा पद्धतीची व्हरायटी. फुलाला शायनिंग अतिशय चांगली. पावसाळ्यात प्रामुख्यानं पाऊस पडला की ते फुलांच्या शायनिंगच्या संदर्भातल्या गोष्टी असतात, त्या अनेक खुलून दिसणारी देखणी व्हरायटी खरं तर ही मार्केटमध्ये येणार आहे. या संदर्भातले अपडेट मी म्हणालो तसं खाली मोबाईल नंबर दिलाय, तिथं संपर्क करा आणि हे कशी उपलब्ध होईल, कुठे उपलब्ध होईल, कुठं चालेल, कसं चालेल, कशी लागवड केली पाहिजे, ही इत्तमभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळणार आहे. तुर्तास तरी आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया आणि शब्द देऊन थांबूया की ज्या पद्धतीने ड्रीम येलोचे सातत्याने वेगवेगळे प्लॉट केले, तशा पद्धतीने पुष्पा येलोचे देखील वेगवेगळ्या टप्प्यावरचे प्लॉट आपण करून शेतकऱ्याला निश्चितपणाने माहिती देऊया. पुन्हा एकदा तुमचे विकास सर खूप खूप आभार की तुम्ही अशा पद्धतीने सातत्यानं आपल्या आर्डोशीरच्या माध्यमातून R&D मध्ये जे रिसर्च चालू ठेवलाय आणि त्यातून शेतकऱ्यांच्या समोरची आव्हानं ओळखून जे तुम्ही नवनवीन ह्या व्हरायटी आणायचा प्रयत्न करताय, त्यातून निश्चितपणानं फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन संकेत सर, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, सोलापूर.